IPL 2008 मध्ये सुरू झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। या इंडियन प्रीमियर लीगची खरी स्क्रिप्ट तर चक्क 10 वर्ष आधीच एका फाईलमध्ये बंद झाली होती। BCCIच्या एका अधिकाऱ्याने मागितलेली लाच आणि ललित मोदी यांनी दिलेला नकार यातून जन्म झाला जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट लीगचा। जेव्हा जी ग्रुपच्या ICLने BCCIच्या सत्तेला थेट आव्हान दिलं होतं आणि बोर्डाची तेव्हा झोपच उडाली होती। ललित मोदी यांनी ती जुनी फाईल पुन्हा टेबलवर ठेवली। काय होतं त्या फाईलमध्ये आणि कसं बदललं भारतीय क्रिकेटचं नशीब, जाणून घेऊया IPLच्या पडद्यामागची ही इनसाइड स्टोरी। ही गोष्ट सुरू होते 1996 मध्ये। ललित मोदी यांनी अमेरिकेतले खेळ पाहून एक स्वप्न पाहिलं होतं की भारतात शहरांच्या नावावरून क्रिकेट टीम्स असाव्यात। त्यांनी तेव्हा पूर्ण प्लॅन तयार केला होता, पण BCCIच्या एका अधिकाऱ्याने त्यांना या लीगसाठी चक्क लाच मागितली। ती द्यायला त्यांनी नकार दिला आणि तिथल्या तिथेच IPLचा गळा आवळला गेला। पुढची 10 वर्ष ही फाईल धूळ खात पडली होती, पण 2007 मध्ये जेव्हा जी ग्रुपच्या सुभाष चंद्रांनी ICL नावाची स्वतःची लीग काढून BCCIला थेट चॅलेंज दिलं, तेव्हा बोर्डाची झोप उडाली आणि आता ह्या ICLला संपवण्यासाठी BCCIला काहीतरी नवीन करायला हवं होतं। आणि तेव्हा ललित मोदी यांनी आपली जुनी फाईल उघडली। ललित मोदी हे थेट लंडनला गेले। तिथे IMGच्या वर्ल्डचे तत्कालीन उपाध्यक्ष अँड्रू वाइल्ड यांना ते भेटले। तिथे त्यांनी IPLचं आर्थिक गणित मांडलं। 10 सप्टेंबर 2007 रोजी तत्कालीन BCCI अध्यक्ष शरद पवार यांनी ललित मोदी यांच्या या प्लॅनवरती विश्वास ठेवला आणि खेळाडूंच्या खरेदीसाठी चक्क $2.5 कोटी चेक त्यांच्या हातात दिला। 2008 मध्ये सुरू झाली ती इंडियन प्रीमियर लीग आणि 18 एप्रिल 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात IPLचा पहिला सामना खेळला गेला। आज आपण एखाद्या खेळाडूवर 25 कोटी लागले, 30 कोटी लागले हे जेव्हा पाहतो तर आपल्याला हे विसरून चालणार नाही की ही लीग सुरू करण्यासाठी कितीतरी वर्षाचा संघर्ष करावा लागला होता। IPLच्या मागची ही तुम्हाला इनसाइड स्टोरी माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा।